विमान दुर्घटनेमध्ये अजित पवार यांच्यासह मृत्युमुखी पडलेल्या पिंकी माळीवर अंत्यसंस्कार पार पडलेत। तिचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी सासरी कळवा इथं काही वेळ आणण्यात आलं होतं आणि यानंतर पुन्हा पार्थिव माहेरी वरळी इथं रवाना करण्यात आलं। हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ शहर कडकडीत बंद ठेवण्यात आलं। अजित पवारांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर शहरातल्या व्यापाऱ्यांनी स्वखुशीनं आपली दुकानं बंद ठेवून अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली। दुकानं बंद ठेवल्यानं सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळाला। अजित पवार यांचं विमान दुर्घटनेत निधन झालं। या धक्कादायक बातमीनं संपूर्ण येवला शहरावर शोककळा पसरली। त्यांच्या अंत्यविधीपर्यंत येवला शहर कडकडीत बंद ठेवण्यात आलं। अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास सीआयडी करण्याची शक्यता आता वर्तवली जाते। अजित पवार यांच्यासह 5 जणांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला, त्यामुळे अपघाताचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे जाण्याची शक्यता आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पीएसओ विदीप जाधव यांच्यावर सुद्धा अंत्यसंस्कार पार पडलेत। काल रात्री उशिरा फलटणजवळच्या तरडगाव या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार पार पडले। विमान दुर्घटनेमध्ये अजित पवारांसोबत विदीप जाधव यांचा देखील मृत्यू झाला। पोलीस सलामी देऊन त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं काल दुःखद निधन झालं। याच घटनेनंतर नाशिक जिल्ह्यातल्या सर्व बाजार समित्या बंद ठेवण्यात आल्या। तसंच अनेक गावांमध्ये नागरिकांनी दैनंदिन व्यवहार देखील पूर्णपणे बंद ठेवले। अजित पवारांच्या निधनामुळे चिखलीमध्ये कडकडीत बंद पाळला गेला। बंद पाळत अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। बुलढाणा जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी बंद पाळण्यात आला। अजित पवारांच्या अकाली निधनानं संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल झाला असून बुलढाणा जिल्ह्यामध्ये चिखली, सिंदखेड राजा या शहरांसह अनेक ठिकाणी गावं बंद ठेवण्यात आली। बारामतीमधल्या विमान अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह 4 जणांचा मृत्यू झाला। या विमान अपघातग्रस्त स्थळी पुन्हा फॉरेन्सिकची टीम दाखल झाली। घटनास्थळी पुराव्यांचा पुन्हा एकदा मागोवा घेतला जातो। अजित पवारांच्या अंत्यदर्शनासाठी कार्यकर्त्यांनी बारामती बस स्थानकावर रात्र काढल्याचं पाहायला मिळालं। पांचेतवरून 70 वर्षांचे आजोबा तर नांदेड कंधार भागातून मोठा जनसमुदाय बारामतीत पोहोचला। दादांचं अंतिम दर्शन घ्यायचे अशी भावना त्यांनी व्यक्त केली।